घटना आहे मयत कैलास यांची। कैलास विश्वनाथ मिरकर हे जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अलापूर येथील रहिवासी होते। त्यांचं वय 45 वर्ष होतं। त्यांचं स्वतःचं शेत होतं आणि 30 ते 31 जुलै 2026 दरम्यान त्यांनी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपवलं। एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अचानक अशा पद्धतीने निघून जाते तेव्हा मागे राहणाऱ्या कुटुंबासाठी तो क्षण किती मोठा धक्का असतो याची कल्पना करणंही कठीण आहे। कैलास यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये दुःखाचं वातावरण होतं। मात्र मृत्यू नेमका का झाला या प्रश्नाची उत्तरं सुरुवातीला स्पष्ट होत नव्हती। पोलिसांसमोरही अनेक प्रश्न होते। कैलास यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही समस्या होत्या का? की या सगळ्यामागे आणखी कोणतं कारण दडलं होतं? कैलास यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात त्यांची पत्नी अनिता मिरकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर पोलिसांनी साबिर शाह, सादिक शाह याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। म्हणजे सुरुवातीला तपासाची दिशा एका वेगळ्याच व्यक्तीकडे होती। पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप करत पत्नीनेच एका व्यक्तीविरोधात तक्रार केली होती। त्यामुळे पोलिसांसमोर त्यावेळी एक मोठं प्राथमिक चित्र तयार झालं होतं। कैलास यांच्या मृत्यूमागे साबिर शाह यांची भूमिका असू शकते या दिशेने तपास सुरू झाला। बाहेरून पाहिलं तर प्रकरण काहीसं स्पष्ट वाटत होतं। एक मृत्यू झाला होता, पत्नीने तक्रार केली होती आणि एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। पण गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीचं चित्र नेहमीच अंतिम सत्य असेल असं नसतं आणि या प्रकरणातही पुढे तेच घडणार होतं। भोकरदन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांच्याकडे होती। पोलिसांनी सुरुवातीपासूनच या घटनेकडे केवळ तक्रारीच्या आधारे न पाहता उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे तपास पुढे नेण्यास सुरुवात केली। कैलास यांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले गेले। मृत व्यक्तीच्या आयुष्यातील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला, कारण आत्महत्येच्या प्रकरणात मृत व्यक्तीवर कोणत्या प्रकारचा मानसिक दबाव होता, त्यांच्या आसपास कोण होतं आणि मृत्यूच्या आधी कोणत्या घटना घडल्या होत्या हे समजून घेणं तपासासाठी महत्त्वाचं असतं। पोलिसांनीही याच दिशेनं तपासाची चक्र फिरवली। तपास पुढे जात असताना पोलिसांसमोर एक महत्त्वाचा भाग आला, मोबाईल फोन। आजच्या काळात एखाद्या व्यक्तीच्या संपर्कातील लोक कॉल्स आणि संवादांची माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते। पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे CDR तपासण्यास सुरुवात केली। सुरुवातीला हा तपास नेहमीच्या प्रक्रियेचा भाग वाटत होता, पण याच डिजिटल तपासातून पुढे एक असा धागा पोलिसांच्या हाती लागला ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली। पोलिसांच्या तपासानुसार अनिता मिरकर आणि साबिर शाह, सादिक शाह यांच्यातील जवळचे संबंध समोर आले। हा तपासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला। आता पोलिसांसमोर एक नवा प्रश्न उपस्थित राहिला होता। ज्या व्यक्तीविरोधात मृत कैलास यांच्या पत्नीने तक्रार केली होती त्याच व्यक्तीशी तक्रारदार महिलेचे नेमके संबंध काय होते? हा प्रश्न तपासासाठी महत्त्वाचा बनला, कारण सुरुवातीला ज्या व्यक्तीवर संशय होता त्याच व्यक्तीशी तक्रारदार महिलेचा संपर्क असल्याची माहिती डिजिटल तपासातून समोर येत होती। पोलिसांनी उपलब्ध माहितीची सांगड नातेवाईकांच्या जबाबांशी घालण्यास सुरुवात केली। तपास आता केवळ एका संशयाभोवती फिरत नव्हता, तपासाची दिशा हळूहळू तक्रारदार महिलेपर्यंतही पोहोचत होती। याच दरम्यान पोलिसांच्या तपासातून कैलास मिरकर यांना पत्नी आणि साबिर शाह यांच्याकडून मानसिक त्रास होत असल्याची बाब समोर आल्याचं पोलिसांनी सांगितले। या मानसिक त्रासाला कंटाळूनच कैलास यांनी आत्महत्या केल्याचा तपासातील निष्कर्ष असल्याचं वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं आहे। मात्र या सगळ्यामागे नेमकी परिस्थिती काय होती याचा तपास पोलिसांनी पुरावे आणि जबाबांच्या आधारे केला। इथंच प्रकरण गंभीर होत गेलं, कारण आता पोलिसांसमोर फक्त आत्महत्येची घटना नव्हती, तर त्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचाही तपास सुरू झाला होता। दरम्यान गावातही या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या। एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला की त्यामागचं कारण काय असावं याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू होतात, पण पोलिसांसाठी मात्र चर्चेपेक्षा पुरावे महत्त्वाचे होते। म्हणूनच नातेवाईकांचे जबाब, उपलब्ध माहिती आणि मोबाईल कॉल डिटेल्स यांचा तपास केला जात होता। सुरुवातीला एका व्यक्तीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात आता तपासाची दिशा बदलताना दिसत होती। पोलिसांच्या नजरेत काही प्रश्न गंभीर झाले होते आणि त्यांची उत्तरं शोधण्यासाठी तपास अधिक खोलवर गेला जात होता। तपासातील एक एक धागा जोडला जात होता आणि त्यातून पोलिसांना असं चित्र दिसून आलं की कैलास यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पत्नी अनिता मिरकर आणि साबिर शाह यांच्यातील संबंधाचा तपास करणं आवश्यक आहे। CDR तपासातून समोर आलेली माहिती आता या प्रकरणातील महत्त्वाचा भाग बनली होती।
मृत व्यक्तींच्या नातेवाईकांचे जबाब आणि मोबाईल तपासातून मिळालेली माहिती यांची सांगड घातली जात होती. सुरुवातीला तक्रारदार असलेल्या व्यक्तीकडे आता पोलीस वेगळ्या नजरेनं पाहू लागले. पोलिसांनी मात्र पुढची कारवाई करण्यापूर्वी तपासातील पुरावे आणि माहितीची पडताळणी करण्यावर भर दिला. आणि मग या प्रकरणात असा टप्पा आला ज्यानं सगळ्यांनाच धक्का दिला. ज्या महिलेनं आपल्या पतीच्या मृत्यू प्रकरणी एका व्यक्तीविरोधात तक्रार केली होती, त्याच महिलेचं नाव आता तपासात आरोपी म्हणून समोर येऊ लागलं होतं. सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार घेऊन जाणारी व्यक्ती आता स्वतःच पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली होती. तपास अधिकाऱ्यांनी उपलब्ध पुरावे आणि जबाबांच्या आधारे या दिशेनं पुढील कारवाई सुरू केली. प्रकरणाचा हा बदल इतका महत्त्वाचा होता की सुरुवातीच्या तक्रारीपासून तपासाची संपूर्ण दिशा बदलली. 20 ऑगस्ट 2026 रोजी पोलिसांनी अनिता कैलास मिरकर हिला या प्रकरणात सह आरोपी केलं. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयानं तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. म्हणजेच काही दिवसांपूर्वी ज्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, त्याच महिलेवर आता तिच्या पतीच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सह आरोपी म्हणून कारवाई झाली होती. या कारवाईनं अलापूर आणि भोकरदन परिसरात या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली. पण इथंही प्रकरण संपलेलं नव्हतं, कारण तपासात समोर आलेल्या माहितीनुसार साबिर शाह सादिक शाह हा या प्रकरणातील फरार आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. म्हणजे एका बाजूला पत्नीला अटक झाली होती, न्यायालयानं तिला न्यायालयीन कोठडी सुनावली होती, आणि दुसऱ्या बाजूला या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू होता. पोलिसांसमोर आता पुढचा प्रश्न होता, या संपूर्ण प्रकरणामागे नेमकी काय परिस्थिती होती? कैलास यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? कैलास मिरकर यांच्या मृत्यूमागे पत्नी आणि साबिर शाह यांच्यातील संबंध आणि त्यांच्याकडून होणारा मानसिक त्रास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या तपासातून समोर आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र हा तपास पोलिसांमधील निष्कर्ष आहे, अंतिम न्यायालयीन निर्णय नाही. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक आरोपाकडे न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पाहणं आवश्यक आहे. पोलिसांनी अनिता मिरकर हिला सह आरोपी करून अटक केली असली तरी दोष सिद्ध होण्याची अंतिम प्रक्रिया न्यायालयातच पूर्ण होणार आहे.